नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 20 जुलैच्या ज्या काही चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तसेच आपल्या जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया। काल जे काही आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता त्या होमवर्क क्वेश्चनच्या डिस्कशन अगोदर बघूया। प्रश्न असा होता की पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सातारा या जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे। तसंच आपल्याला महाराष्ट्रामधील जे काही इतर महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। हे आपल्याला प्रश्न हे परीक्षेमध्ये येत असतात। प्रत्येक परीक्षेमध्ये थंड हवेच्या ठिकाणावर प्रश्न कुठे ना कुठे पाहायला मिळतो। तर त्या दृष्टीने आपण पाहायची आहे एक्स्ट्रा माहिती, जसं की पाचगणी आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे। खंडाळा व लोणावळा हे पुणे या जिल्ह्यात आहे। त्यानंतर चिखलदरा हे अमरावती या जिल्ह्यात आहे। माथेरान हे रायगड या ठिकाणी आहे। तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। तर ही इतर जी काही थंड हवेचे ठिकाणे सांगितलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर आजचा पहिला प्रश्न चालू घडामोडीचा बघणार आहोत की नुकतेच सुप्रीम कोर्टाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, अर्थात ए आणि बी दोन्ही। न्यायमूर्ती नोंगमेई कपम कोटीश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर माधवन हे जे दोन न्यायाधीश आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांच्याविषयी थोडी माहिती बघूया की सुप्रीम कोर्ट जे आहे त्याची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायची आहे। यासोबतच की स्थापना ही सुप्रीम कोर्टाची 26 जानेवारी 1950 या रोजी झालेली आहे आणि जे काही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून जातात त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात। अर्थात त्या अगोदरसुद्धा जे काही सुप्रीम कोर्ट असतं त्यांचं एक कॉलेजियम असतं मित्रांनो, ते तुम्ही राज्यघटनेमध्ये वाचलेलं असेल। ते कॉलेजियम काय करतं की त्याद्वारे त्या न्यायाधीशांची निवड करतं आणि त्यांची नावाची शिफारसी आपल्या सरकारकडे करतं आणि त्यानंतर राष्ट्रपती या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात। तसेच सरन्यायाधीश जे आहेत सध्याचे आपले DY चंद्रचूड आहेत आणि आत्ताची जी काही सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे विचारलं तर 33 इतर न्यायाधीश आहेत आणि एक सरन्यायाधीश आहेत, अर्थात मुख्य न्यायाधीश आहेत। असे एकूण 34 सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश सध्याच्या स्थितीला आहेत। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल की भारताने नुकतेच कोणत्या देशात जनऔषधी केंद्र सुरू केले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, मॉरिशस। मॉरिशस या देशामध्ये भारताने आपलं जनऔषधी केंद्र सुरू केलेलं आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण भारताच्या बाहेर पहिलंच असं जनऔषधी केंद्र भारतानं सुरू केलेलं आहे। त्याविषयी माहिती बघणार आहोत आपण की विदेश मंत्री जे एस जयशंकर आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। तसेच आपल्याला मॉरिशसविषयी थोडं लक्षात ठेवायचं आहे। याचे प्रधानमंत्री कोण आहेत तर ते भारतीय वंशाचे आहेत, प्रवीण जगन्नाथ। आणि चलन काय आहे मॉरिशसचं तर मॉरिशियन रुपया। तसेच जनऔषधी दिवस म्हणून भारतामध्ये 7 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो आणि भारताच्या बाहेर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच जनऔषधी केंद्र आहे मित्रांनो। हे आपल्याला स्टार करून लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की महिला एशिया कप क्रिकेट स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, श्रीलंका या देशामध्ये महिलांसाठीचं जे काही एशिया कप होतं क्रिकेट स्पर्धा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतरचा प्रश्न असेल की एशियन डेव्हलपमेंट बँकच्या रिपोर्टनुसार साल 2025साठी भारताची GDP ग्रोथ रेटचा अंदाज काय वर्तवण्यात आलेला आहे? म्हणजे जे काही एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्या रिपोर्टनुसार भारताची 2025 सालासाठी GDP ग्रोथचा त्यांनी एक अंदाज वर्तवलेला आहे। नेमकं भारत किती टक्क्यांनी वाढणार आहे, GDP ग्रोथ रेट जे आहे भारताचा ते 2025 सालासाठी कितीनं वाढणार आहे त्याचा एक अंदाज लावण्यात आलेला आहे। त्याविषयी त्या आपले ऑप्शन समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी,
7%. 7% भारताची GDP ही वाढणार आहे 2025 या वर्षामध्ये. तर ADB काय आहे, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक. स्थापना त्याची 1966 या वर्षी झालेली आहे आणि मुख्यालय मनिला, फिलिपिन्स या देशामध्ये आहे. हे आपण एक्स्ट्रा माहितीसुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच डेली नॉलेज कंटेंट आपण डेली सिरीज याची चालू आहे. दररोज आपण हे व्हिडिओ बनवत असतो. तर त्यासाठी पुढचा प्रश्न बघूया की वन सायंटिस्ट वन प्रोडक्ट योजनेचा शुभारंभ कोणी केला. तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, शिवराज सिंग, जे की आपले भारताचे कृषी मंत्री आहेत, केंद्रीय कृषी मंत्री. त्यांनी या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती बघूया. या योजनेचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल आणि या योजनेचा शुभारंभ का करण्यात आलेला आहे, काहीतरी उद्देश असणार आहे याचा मागं. तर सायंटिस्ट वेगवेगळ्या जे पीक आहेत त्याच्यावर संशोधन करणार आहेत आणि अजून नवीन कोणत्या पिकांच्या जाती आपल्याला निर्माण करता येतील किंवा विकसित करता येईल या योजनेद्वारे ते अभ्यास करणार आहेत आणि याचा शोध घेणार आहेत की अजून कोणत्या पिकांच्या नवीन जाती आपण विकसित करू शकतो. त्यामागचा हा उद्देश आहे ही योजना शुभारंभ करण्यासाठीच, म्हणून हा लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न असेल की ऑपरेशन नन्हे फरिश्ते खालीलपैकी कोणाकडून राबवण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात RPF. जे RPF आहे त्याच्याकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे अभियान राबवण्यात आलेलं होतं. त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती बघूया की जे RPF आहे त्यांच्याकडून हे ऑपरेशन राबवण्यात आलं. त्याची सुरुवात ही 2018 साली झालेली आहे आणि मागच्या 7 वर्षामध्ये एकूण 84,000पेक्षा सुद्धा जास्त हरवलेले मुलं असतील किंवा घर सोडून गेलेले मुलं किंवा ज्या मुलांचं अपहरण झालेलं आहे अशा मुलांना वाचवण्यात यांना यश आलेलं आहे. तर त्याविषयी हे ऑपरेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लहान मुलांच्या संबंधित आहे म्हणून ऑपरेशन फरिश्ते, नन्हे फरिश्ते. तर ते आपण लक्षात ठेवा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते. त्यानंतरचा प्रश्न, जसं की आपण शेवटी दररोज आपण हे देतो होमवर्क क्वेश्चन, तसाच आजचा होमवर्क क्वेश्चन सुद्धा असणार आहे की संजय गांधी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं उत्तर जे आहे ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे मित्रांनो, कारण जर तुम्ही उत्तर कमेंटमध्ये सांगितलं तर ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहणार आहे, कारण तुम्ही काहीतरी नवीन प्रकारे एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत आहात, म्हणून ते लक्षात राहण्याची आपली जी काही हे असते संभाव्यता ती जास्त असते, म्हणून उत्तर देत चला. तोपर्यंत आपण थांबूया. या प्रश्नाचं उत्तर आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तोपर्यंत थांबणार आहोत. आणि तसंच आपल्याला इतर जे काही आपले लेक्चर झालेत त्याचे नोट्स आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा आणि आपले जे काही PDF आहेत त्या ठिकाणाहून आपण मोफत त्या डाउनलोड करून घेऊ शकता रिव्हिजन पर्पजसाठी पुढं. तोपर्यंत धन्यवाद. थांबूया मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.